आज आनंदाचा एक दिवस आहे आणि एक श्रीयुत आपले सहकारी श्रीयुत कृष्णकांत मोरेश्वर रायकर यांचा निरोप समारंभ आपण आज साजरा करत आहोत. निरोप तर बरोबर द्यावा वाटत त्यांना द्यावा लागतो. प्रत्येकाची वेळ आहे. आज यांच्या निरोप समारंभाला आपण इथे एकत्र जमलो आहोत. सर्वांचं मी उपस्थितांचं स्वागत करतो आणि आपल्या कंपनीचे न्यायधीश इंद्राने आणि सुरू रायकर यांना अशी विनंती करतो त्यांनी स्थानापन्न व्हावे. साहेब यांना मी विनंती करतोय की त्यांनी दूध रायलकरांचं कृष्णकांत रायलकर यांचं स्वागत तो कुटुंब चौधरी करतील मी त्यांना विनंती करतो. या कंपनीमध्ये 36 वर्ष असा मोठा कार्यकाल पार पडलेला आहे. आज पूर्ण झालेला आहे. 36 वर्ष यांनी या कंपनीत नोकरी केली आणि त्यापूर्वी 14 वर्ष ते प्रोडक्शन डिपार्टमेंटला सुरुवातीला होते. त्यानंतर जवळपास 22 वर्ष QC डिपार्टमेंटमध्ये त्यांना नंतर काम करावं लागलं किंवा कामाची त्यांच्यावर वेळ संधी मिळाली. रायलकरांचा आज इथं परिचय करून देण्यासारखं म्हटलं तर त्यांच्या परिचयाचे खूप मोठे भाग आहेत. की एका बाबतीत त्यांचा परिचय नाही की त्यांना उत्साह कोणत्या गोष्टीचा आहे, किती प्रमाणात आहे. ही आवड म्हणून तर त्यांचे कोणत्याही प्रकारच्या कामाचे पुढे असतात आणि आवड म्हणून सर्वात महत्वाची आवड त्यांची ते तबला विचारत आहे. ती तबला वादक नाही म्हणत. तबला वादक आणि तबला वादक आणि तबला विचारकांमध्ये खूप फरक आहे. तबला विचाराच्या ज्या काही त्यांच्या 6 पर्यंतच्या परीक्षा असतात ते त्यांची सुरुवात वयाच्या जवळपास 19व्या वर्षापासून तबल्याचं वादन सुरू केलं. आज विशेष आनंद या दिवस समारंभाचा हा आहे की आपण कंपनी खास करून त्यांच्या कुटुंबांना इथे सहभागी करत असते. त्यांची विशेष त्यांच्या सौ कृपा रायलकर इथे उपस्थित आहेत. तसेच मुलगा सोहम हा IT इंजिनियर आहे आणि दिल्लीला तो नोकरी करतो. तसेच त्याला तबल्याची पण त्याला आवड आहे. ती पण तो करतो, एडिटिंग पण करतो. हे असं एक कुटुंब आहे की सर्व गुण संपन्न आणि उत्साही. कारण तो बहिणींचा पण उत्साह हा नुसतं मुलगी म्हणून नाही. त्या बालवाडीमध्ये पण त्यांनी नोकरी केली आहे. अंगणवाडीची पण काही वर्ष नोकरी केली. तसे त्यांनी काही वर्ष लायब्ररी पण इथे सांभाळलेली आहे. अशा प्रकारची नोकरी झाली आणि नंतर त्या गृहिणी म्हणून इथे आज आपल्यासमोर उपस्थित आहे. त्यानंतर या आनंदाच्या क्षणी मी असं म्हणेन माझ्या वतीने काही शेअर केलं जातील आणि आपल्या तुमच्याकडून पण काही शेअर केलं जातील. तुम्ही सुरुवातीला त्यांचे क्वालिटी हेड व्यक्ती सर्वांना अशी विनंती करतो त्यांनी दूध रायलकरांबद्दल थोडक्यात व्यक्त करायचं. सर्वांना नमस्कार.
36 इयर्स जर तुम्ही सांगितलं की 36 इयर्सचा त्यांचा जॉब झाला सर्व्हिस, मला तर अजून 36 इयर्सच वाटतं. आमचे पण डाय करून चालू आहे, पण त्याच्या अजून तुम्ही पण नाही. तर येस, व्हेरी लॉंग असोसिएशन. आणि व्हॉट आय फाउंड, कृष्णकांत गायकर असे शिव व्यक्ती मी आमच्या डिपार्टमेंटमध्ये बघितले की त्यांना कधीच आम्हाला असं काही बोलायची गरज पडली नाही की कामाच्या बाबतीत ऑल्सो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी कामाच्या बाबतीत पण सगळं समजून घे. आणि त्यांनी प्रोडक्शनमध्ये पण काम केलं आहे, त्या प्रोडक्टचं नॉलेज ठेवलंच आहे, कलर शेडचं नॉलेज ठेवलंच आहे. त्याच्यानंतर आम्ही अजून त्यांना दुसरे पण कामात पॅकिंग मटेरियल इन्स्पेक्शन याच्यामध्ये लावला. सो यू नेम एनी फंक्शन इन ACP असोसिएटेड करतो. अँड आय फील की सगळं मल्टी टॅलेंटेड पर्सन म्हणून कृष्णकांत आहे. कुठेतरी आम्हाला असं वाटलं नाही की आणि आम्ही किंवा विक्रांत आता नवीन आले त्याच्या आधी ते IQC इन्चार्ज होते. त्याच्यानंतर फॅमिलीच्या कॉन्टॅक्टमध्ये याच्यासाठी आले की पॅकिंग मटेरियल वगैरे इन्स्पेक्शन वगैरे करायचा, सॅपची एंट्री करायची. तर एव्हरीथिंग ही ओपनली ॲक्सेप्टेड ऑल दोज चॅलेंजेस. आणि जेव्हा मल्टीटास्किंगचा एक आमचा मुद्दा जेव्हा आला कंपनीमध्ये तेव्हा पण ही वॉज द फर्स्ट पर्सन की समोरून की हो मला इंटरेस्ट आहे. सो एव्हरी टाईम ही हॅज शोन दॅट साईन की यस स्टॅग्नन्सी नाही, जे का आहे ते यस काम माझं आहे आणि मला तो माझा काम शिकून आणि पुढे करायचा कर्तव्य म्हणून पाडलेलं आहे एव्हरी टाईम. आणि दिस इज वॉट आय फाउंड इन ऑल ऑफ माय लाईफ. आम्ही तर इथे बट जे 36 इयर्स जे त्यांचे इथे गेलेले आहेत ते दोज आर व्हेरी व्हॅल्युएबल फॉर द कंपनी. आणि असं माणूस असेट म्हणून ती कंपनी जी आहे म्हणून आज रिटायर होतो, याचा रिटायरमेंट होतो कारण इट इज अ प्रोसेस. पण दुःख पण वाटतो की यस अशी लोकांची सवय आली पाहिजे सर्वांच्या याच्यामध्ये की यस आपलं काम म्हणून आपण करायचं, माझं कर्तव्य म्हणून मी करतो. सो आय ओनली विश ना तुमची लाईफ सुखाची जाओ, तुमची फॅमिलीची सुखाची जाओ. मुलगा चांगला आहे, फॅमिलीचं सपोर्ट पण आहे. अँड यस मी नो की तुमचा जो एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पण दरवेळेला आपण बघितलं की काय डिग्निटीज आपले आले तेव्हा पण दरेश साहेबांच्या बरोबर बालापूरमध्ये किंवा समीर बागमध्ये जेव्हा पण असे काय प्रोग्राम व्हायचा दरेशचा तेव्हा पण बाहेर पुढे जाऊन हजर राहायचे. सो ऑल दोज ॲक्टिव्हिटीज वी विल मिस. असं आम्हाला वाटत नाही की त्याचा पण रिप्लेसमेंट मिळणार त्या ॲक्टिव्हिटीजला. काही लोकांना तुम्ही शिकवलेलं आहे आणि हो ते वी विल ऑल्सो मीट युअर ऑल पोएम्स एव्हरीवेअर. आता कोण सांगणार आमच्या रिटायरमेंटच्या वेळेला कोण सांगणार, प्रॉब्लेम तुम्ही तरी एक तरी पाठवा. थँक्यू व्हेरी मच. ड्रायव्हरबद्दल डेफिनेटली वॉट अ गुड ऑपॉर्च्युनिटी, एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे इथे याची बोलायला. आणि युजली असं झालं की लोगों को पता चलता मैंने पर्सनल फील्ड के सबसे पहले अगर उनको वर्क वर्ड में अगर डिफाइन करना चाहता है तो वर्क वर्ड या फिर वर्क बोलना चाहता है तो लहान मुलगी दोन गिरती. बैठे बैठे भी बात में आ गया है आपके सामने के थोड़ा मराठी पॉलिश जो है. तो एक इंसिडेंट में यहाँ पे शेयर करना चाहता हूँ कि ये बिजनेस का डायरेक्टर मतलब किस टाइप के आते हैं और क्या है इनके कॉन्ट्रीब्यूशन. तो एक एमपीसी का लाइन एग्जाम्पल मैं बता रहा हूँ जहाँ पे अपना मेरा वर्क टेबल है वहाँ पे जो डेस्क पे हम लोग काम दे रहे हैं
उसके जो कैरेक्टर बहुत ऑथेंटिक नहीं है, क्योंकि सेकंड शिफ्ट में थर्ड शिफ्ट में सर्टिफिकेट यूज होते हैं, डॉक्यूमेंटेशन होती है, इंस्ट्रूमेंट जो भी है वो यूज होते हैं। तो मेरा एक तकलीफ था, बहुत ही पेन एरिया था कि रोज सुबह आने के बाद क्या स्टेपलर क्या होता था, स्टेपलर की भी फर्स्ट सुबह आने के बाद सबसे पहले सुपरवाइजर मिलते थे, उनके ऊपर निकालना जाना जो भी है वो भी हरकत हो जाते थे, रात को तो नहीं पता कहाँ गायब हो गए। फिर उन पर घूमने जाते थे कोई डिपार्टमेंट में रहते हैं, तो जैसे कॉमन बात है जब भी दिन नहीं मिले तो डायरेक्टली पड़ोसियों के पास मिल जाती है, जैसे पड़ोसियों के पास मिल जाती थी कई बार, तब लोग वहाँ से लेके आते थे, रख देते थे, वापस पूछते थे वही जगह शायद हो गया। तो एक दिन शांति से बैठा था वहाँ पे, आपके लोगों से क्या हुआ, आपका चेहरा एक क्यों है, कुछ सोचना क्या चीजें गायब होने यहाँ पे स्टेपलर नहीं मिलता जब भी जरूरत पड़ती है, तो मैं इधर उधर भागना पड़ता है, टीम के ऊपर से नीचे रिलेटेड में आना पड़ता है इमरान के बाद, तो कुछ करना चाहिए, आप टेंशन पर तो मैं उतना करता हूँ। तो नेक्स्ट डे मेरे पास एक पैकेट लेके आया हो, उनसे बोला कि आपका पार्सल है, मेरा रख दो कैप्चर आया उधर ग्रुप कंपनी में, तो पूरा दिन मैंने हाथ ही लगाया, लंच के बाद खोल के देखा तो उसके ब्रांड न्यू स्टेपलर ऊपर से पूरा नाम इम्प्रिंट करके दिखना चाहिए, कैपिटल लेटर्स में एक पंच पूरा नाम इम्प्रिंट करके, एक पूरा बॉक्स स्टेपलर पिन और एक कंटेनर से 4 चीज उन्होंने आगे रखी है, ये क्या है, तो बोले कि आपको पता नहीं, हम सोच रहे हैं आज आपका बर्थडे है या आपका बर्थडे गिफ्ट है, थैंक यू। ये एक्चुअली एक लाइव एग्जांपल है। और सबसे लास्ट बात, मैंने अगर किसी को कभी बोलते हैं ना कि हमारे लोग भी जब सुबह ड्यूटी पे आ जाते हैं, कि लोग कहते हैं बेसिकली मेक इट आउट, लगता है कुछ हुआ है घर पे, रात को चेहरा उतरा हुआ है सुबह सुबह, लेकिन यह आदमी है तो कभी नहीं देखो, रात के 12 बजे देखो, लोग हमेशा हंसते रहते हैं, ऐसा लगता है भगवान ने तुमको टेंशन दिया ही नहीं, कुछ तकलीफें दी ही नहीं है, स्ट्रेस तो है ही नहीं उसके तरफ, मल्टीटास्किंग जैसे सेक्टर में मैंने वो भी कर दिया। सबसे लास्ट जाते जाते 35 साल के बाद मैंने एक्टिविटी नहीं की सर, आपसे शेयर करना चाहता हूँ, वो था RSP। जैसे हम लोगों ने कोविड के लिए मैनपावर का ये बना था एक्चुअली, तो मैंने उनको बोला कि ऐसा एक आदमी कम पड़ रहा है RSP करने के लिए, हाँ चलो कर लेते हैं, आपसे तो 2 साल बचा आराम करना है, वो भी सीखेंगे, सजेस्टमेंट ऑफ एटीट्यूड वेरी अप्रिशिएट, गॉड ब्लेस यू, और आपका हमेशा खुश रखिए, आपका रिटायरमेंट है कि बहुत अच्छा, थैंक यू। आनंदित राहायचं, त्यांच्याकडून नयाग्रह डॉक्टर पिकायला अशी नयाग्रहाची शिकवण आहे किंवा त्याचे विचार आहेत। यानंतर मी विनंती करतो क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष युनियनचे उपाध्यक्ष सुरेंद्र दयावाला यांनी येऊन इथे जो नयाग्रहाचं स्वागत करायचं। मेरा जो उनके साथ चालू है वो ये रिलेटेड है, तो भाई जो भी जितनी लाया इन्होंने इतने सालों में उसका 22 बार 22 साल से उनके साथ हूँ, उन्होंने हमको कितना हेल्प किया और हमारे यूनियन को कितना मदद किया, जो मैं शेयर करना चाहूँ। श्री कृष्णकांत रायकर म्हणजे हे माजी कामगार सभासद सदस्य, प्रामाणिक व त्या काळचे इम्तिदार सभासद। एका काळची स्थिती अशी होती आपल्या युनियनमध्ये, कामगार संघटनामध्ये सभासद व्हायला संकोच करायचे, जाहीर साहेबांना म्हणायचे, शिक्षण साहेबांना म्हणायचे, संकोच करायचे,
कामं करण्याचं कधी कधी कॉलरेशनमध्ये आज आपण भरपूर काही रिलॅक्स आहे. आता कंपनीची सिच्युएशन पण चेंज झाली, कंपनीची थॉट फ्लो चेंज झाला, भरपूर डिफरन्स आहे. आज आपण काही काम करू शकतो, आज आपण जाऊन तिथे करू शकतो. पण तो ते त्यांचा काळ नव्हता जेव्हा ते युनियनच्या मिटिंगचे विषय व्यवस्थित ठरतो. एन्युअल जनरल मिटिंग आज आपण पिंक लेकला आणि रॉकी हॉलला ठेवत होते. त्या काळची अशी वेळ होती की पिंक जेव्हा आपण युनियनची नोटीस, मी पण नवीन नवीन जॉईन झाला होतो, तर नोटीस वाचायचो तेव्हा युनियन मिटिंगचा पत्ता म्हणजे रायगडची कच्ची असं म्हणायचे लोक. आणि ते रायगड शिवाय काय उपाय नाही होता त्या टाइम. म्हणजे खरंच आपण आठवण केली पाहिजे त्या माणसाने किती कंट्रीब्यूट केलं. कामगार संघटनाचे सक्रिय आणि धैर्याने आपले मुद्दे मांडायचे ते सर्वांना आपल्याला माहितीच आहे. असे संघटना तयार करण्यामध्ये पण मला आणि माझ्या समितीला त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आणि सुरुवातीची मिटिंग ही त्यांच्या इथेच होत होती, आपल्या सर्वांना माहितीच आहे. एक नागरिक म्हणून त्यांनी समाजकार्यामध्ये किंवा धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. हे काम ते मनापासून जबाबदारीने घेऊन करतात. एवढंच नाही तर त्या कामामध्ये सभासद म्हणून नाही तर ते पूर्ण जबाबदारीने ते काम पार पडतात. आज सर्वांना आपल्याला माहिती आहे की त्यांची बाहेरची कामं किती आहे. म्हणजे ते फुल्ली इन्व्हॉल्व असतात कोणत्याही कामामध्ये आणि जबाबदारी घेऊन ते काही सभासद म्हणून राहत नाही. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. असा तेरा गमती स्वभाव त्यांचा. आपण त्यांना कंपनीचे बरेचसे कार्यक्रम झाले, आपण सर्व जाणतो की राजकारणी जर माहिती सुद्धा पकडला की लोक असायला खूप करायचे. एवढं त्यांच्या स्वभावामध्ये आणि त्याचं कधीच त्याचं टेन्शन नाही, ते आनंदीच राहायचे. त्याचा तो मोठा एक रोल आहे त्याचा. सर्वांना उत्सुकता असायची की राजकारणी माहिती पकडलं थोडं मार्क करा राजकारणी जर मार्क हातात दिलं तर काहीतरी आश्चर्य करण्यासारखं होत असेल किंवा त्या माईक म्हणून त्या वक्तामध्ये काहीतरी गोंधळ होतो. म्हणजे आपल्या लोकांना युनियन मिटिंग यायचा सगळा अनुभव आहे. यांनी माईक म्हणून काहीतरी होणार, पण लोकांना उत्सुकता असायची ती सगळं मनच त्यांची कशी कधी नसते, पण मन मोकळ्यापणाने बोलण्याची त्यांच्यामध्ये हिंमत होती. कोणत्याही मुद्द्यावर बोलण्याची क्षमता ठेवतात. आधी आपण रिसर्चमध्ये पण जर बघितलं आपण 6 महिना 3 लाख इयर्समध्ये पण त्यांनी ते कधी होतं नाही. एक हिमतीचं काम आहे त्यांच्यामध्ये आपण शिकलं पाहिजे की बोलण्याचं आपल्याला जे बोलायचं ठेवून नाही जाणार. हे त्यांचं एक ठेवले. संघटनेचे सदस्य त्यांच्या बोलण्यावर बारीकीने लक्ष लोक तर अजून काढायचे पण आम्ही त्याच्या कमिटी आम्ही फार लक्ष द्यायचं की रायकरनी काहीतरी बोललेलं आहे म्हणजे चेंज रूमची गुंतवणूक पण होऊ शकते किंवा दुसरीसाठी म्हणजे काहीतरी रात्री काही चर्चा असेल ते तरी आपल्या कानात कविताचा किती किंवा कधी आपल्याला करून येत होतं. म्हणजे रायकरची हे सगळे खास त्याची क्वालिटीज आहे. आपण सर्व जाणतात की रायकरांची कविता बनवण्याचे उपक्रम आहे, रेकॉर्ड आहे त्यांचा. रायकर सारखे व्यक्ती खरंच मी सांगतो आपण जर आपल्या लाईफमध्ये बघितलं असेल आता मी पण ऑलमोस्ट आहे माझ्या आयुष्यात कधी मी रायकर सारखा म्हणजे आजपर्यंत बघितलं एवढी मोठी जबाबदारी एवढी सगळी जबाबदारी घेऊन बसून आनंदित राहून ते सर्व जबाबदारीमध्ये पूर्ण इन्व्हॉल्व होऊन सुद्धा पार पाडत आहे. म्हणजे हे क्रेडिबिलिटी आहे माणसांची. त्यांचा काही प्रॉब्लेम कमी नाही आलेले म्हणजे त्याचं एक्सपिरियन्स हे आता एक प्रॉब्लेम झाला होता दिवाळीकडून त्यांचा सेटबॅक झाला होता पण त्याच्यामुळे ते बाहेर आले. म्हणजे ही क्वालिटीज आपल्याला खरंच राजकारणाकडून शिकण्यासारखी आहे. राजकारणाचे अजून एक मी सांगतो जे कदाचित आपल्या सर्वांना माहिती नसेल हे उदारवादी पण संकुल आहे. मी त्यांना बघितलंय बाहेरच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे सहभागी पण होत होतो. मोठ्याकडे योगाचे कार्यक्रम हे खाली सभासद होत नाही जबाबदारी नाही की आपण म्हणतो तसं तन मन आणि धनाने ते काम करतात. तिथे त्यांनी कधी मागे दाखवलं नाही. कुठेही काही कमी पडले तर रायकर आहे असं मी त्यांच्या बाहेरच्या कार्यक्रमामध्ये पण बघितलंय. आणि त्याच्याकरता त्यांचे आपले परिवार मी खरंच म्हणतो त्याच्या कोणत्याही ते आपण व्हिडिओ पण बघतो फार काही बघतो रायकरांचे येते तेव्हा आपल्याला समजते की त्यांचा परिवार त्यांच्याकडे किती इन्व्हॉल्व आहे आणि त्यांच्या कोणत्याही कार्याला ते समर्थन देतात. हे खरंच एक चांगली गोष्ट आहे आणि परिवाराची युनिटी आणि काम करण्याची पद्धत आपल्याला त्यांच्याकडून माहिती आहे. खरंच एक खरे व प्रामाणिक वरिष्ठ सभासद यांनी युनियन बनवण्यापासून ते आजच्या स्थितीपर्यंत आणण्यामध्ये भरपूर काही मदत केलेली आहे. आमचे रायकर आणि त्यांच्या परिवारामध्ये बरोबर मागे
कायम आपले आशीर्वाद असू द्या. आणि आपण सर्व जाणतात रिटायरमेंट तुम्ही सांगितलं की ते काय रिटायर होण्याचं ते वाटत नाही, ते सफळता घेऊन आहे. पण राहायचं हे घरी बसणारी नाही, त्यांचे सेकंड इनिंग व त्यांचा परिवार प्रत्येक गोष्टी वाटतात सुखाची जावो ही एक शुभेच्छा त्यांना देतो माझ्याकडून. माझी कंपनीला एक रिक्वेस्ट आहे की खरंच तुम्ही आता रिक्वेस्ट करू की इथून जे निवृत्त होऊन जातात त्यांच्यासाठी आपल्याकडे हेल्थ डेस्क असलं पाहिजे. कारण की त्यांचे PA, त्यांचे एरियर्स, त्यांचे सर्व बाबतीत त्यांना आज त्यांची साहेब त्यांना एरियर्स अजून जमा झाला नाही. त्यांचे PF साठी अजून काही ना काही इरेग्युलरिटीज आहे, काही ना काही त्यांचं अजून पेंडिंग आहे. तर प्लीज एक हेल्थ डेस्क तयार झाला आपल्या इकडे. तर आता आपल्यालाही माहिती आहे की जेव्हा मेडी ऑफ टू रिटायरिंग एक हेल्थ डेस्क असली तर खरंच या लोकांना उपयोगी होईल. कारण की त्यांचे भरपूर आम्हालाही फोन येत राहतात. खरंच मी परत रायकरांना आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो आणि विकेट थांबतो. धन्यवाद. त्यांना असं वाटतं की मी ट्रेनिंगमध्ये जाईल, पुन्हा कंपनी परवान करेल की नाही, म्हणजे त्या अर्थातून त्यांनी आत्मविश्वास ठेवला. असे त्यांना सुद्धा धक्के बसले, तरी त्या धक्क्यांना न सावरता त्या आनंदाने जगले. आनंद कसा घ्यायचा आहे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. आणि आनंद ते घेतायत आणि घेत पण राहत आहे. रिटायरमेंट नंतर पण त्यांचे आनंद घ्यायचे खूप उपक्रम असतात, चालू असतात त्यांचे उपक्रम. कारण उपक्रम म्हणजे सत्संग असो की कुठल्या ठिकाणी भजन करायचं असो किंवा कुठला आणखी कुठलाही प्रोग्राम असो ते तिथे हजर असतात. नाही होणार नाही कोणालाही. ठीक आहे. यानंतर उपस्थित जे बसले आहेत त्यापैकी कुणाला त्यांच्याबद्दल बोलायचं असेल तर बोलू शकता. नोकरीचे येऊन कार्यक्रमामध्ये उपस्थित आपल्या कंपनीचे मॅनेजर किंवा हेड साहेब, त्याच्या हेड किशोर साहेब, त्याप्रमाणे स्तुती हेड शिक्षण साहेब, तसेच इतर व्यक्ती आणि असे आमंत्रित काहीतरी यांच्या पत्नी आणि त्याच्या पुत्र, तसेच उपस्थित सर्व कामगार बांधवांमध्ये आज आपण हा जो कार्यक्रम सादर करत आहे तो गायकर यांचा संपूर्ण साजरा करत आहे. गायकर यांनी मला साधारण केले 36 वर्ष काम केले. 36 वर्ष नोकरी केली आपल्या कंपनीमध्ये. सुरुवातीला मला काही बरीच वर्ष त्यांनी युनियनचे कार्यभार सांभाळला. बरीच वर्ष त्यांनी युनियन सांभाळले. किंवा आम्ही नवीन आले हे जेव्हा आपल्या पुढच्या कॅन्टॉनमध्ये नवीन आलो किंवा गायकर हे प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये ज्युनियर म्हणून काम करतात. आणि मी सुद्धा त्याच्याबरोबर अनेक वर्ष काम केले. आणि आता योगायोग होता की आता जेव्हा ते रिटायर होत आहे तेव्हा सुद्धा मी एकाच डिपार्टमेंटमध्ये काम करतो. गायकरांचं बाबतीत सांगायचं झालं तर छोटा पॅकेज बडा धमाका. कारण की असं कुठलं टॅलेंट नाही की त्यांचे यांच्यामध्ये नाही, असं कुठलं टॅलेंट आहे. उत्कृष्ट तबला वादक, उत्कृष्ट कवी, उत्कृष्ट लिडरशिप, उत्कृष्ट योगा मास्टर, उत्कृष्ट रेडिओ मास्टर, असे अनेक गुण आहे यांच्यामध्ये. म्हणून सांगितलं छोटा पॅकेज मल्टिपल स्किल. मध्ये त्यांनी 1 वर्षापर्यंत सगळे कामगारांवर आपल्या वाढदिवसाचं त्यांनी कविता केलेलं आहे. ते मग कॉन्ट्रॅक्ट एम्प्लॉईज असो, मॅनेजमेंट एम्प्लॉईज असो किंवा परमनंट एम्प्लॉईज असो, सगळ्या कामगारांवर त्यांनी 1 वर्षापर्यंत कविता केलं होतं. हे 1 वर्षापर्यंत कविता केलं म्हणजे खायची गोष्ट नाही. मी त्यांना अनेक वेळा विचारायचो की तुम्ही याचं कविता करतो सगळ्यांची माहिती तुम्हाला मिळते कशी? ते सांगायचं मग मिळते बाहेर कोणतरी. कारण की त्या माहितीमध्ये त्या कवितेमध्ये त्याचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट सगळं नंबर असायचे. एक विशेष गोष्ट आहे. तर रायकर यांच्या बाबतीत बोलायचं तर भरपूर काही बोलत आहे, परंतु सगळ्यांचा नाव मुळा म्हणून मी आपल्या बरोबर पुरे करतो. आणि त्यांचे पुढचे लाईफ तुमचे रिटायरमेंट लाईफ सर्व तिथे समाजाने राहो ही विनंती. धन्यवाद. प्रॉब्लेम आला तर त्यांना
न कंटाळता कोणत्याही वेळेला असं मदत त्यांचं आयुष्य असं तुमचं मनाने आणि निरोगी राहू गेल्यानंतर विचारलं रायगड कुठे बसला, कारण मला रायगड तुम्हाला बोलायचं होतं, इंट्रोडक्शन घ्यायचं होतं. तर रायगड तिथे नव्हते, खाली गेलो होते. त्यांची ती कॅबिन बघितल्यानंतर खूप मला नवल वाटलं की कुणालाही नवल वाटायचं एवढं पद्धतशीरपणे त्यांनी सगळं सांबाच्या पाठवून दिलं. जवळपास 10,000च्या वर आपले स्पेंट बनत आहे. एवढं सगळं मॅनेज व्यवस्थित करणं आणि जिल्ह्याचा रिपोर्ट देणं हे सगळे कसं तयार करण्याची नक्की करू त्यांची मोठी जबाबदारी त्यांनी आतापर्यंत त्यांनी पार करतो. यानंतर आणखी ऑडिट काम करायचं मिस करणार आहे कारण त्यांच्याबरोबर मी बरीचशी नाटकं केलेली आहेत आणि नाटकं करत राहणार पुढे पण. आणि माझ्या प्रार्थना आहे तसे कीर्ती लहान आणि कीर्ती महान असे व्यक्तिमत्व खरंच हे प्रत्येक जण डायलॉग मारणारच आहे. छोटा पॅकेट मला धमाका, कारण त्यांच्यात तशी टॅलेंटच आहे त्यांच्यात. खरंच मला बोलण्यात आता ते ऍक्टिंग करण्याचं वेगळं आणि असं बोलण्याचं भरून येते आणि ऍक्टिंग वेगळी असते. त्यांची ऍक्टिंग करायची म्हणजे काय पण बोललं तरी असं करणार ते, म्हणजे कोणतं पण काय पण बोललं त्यांना ती पण दोन चिडण्याचे किंवा रागावले असेल कधी त्यांना मी चिडलेलं आजपर्यंत बघितलं नाही. माझ्या 20 वर्षाच्या कारकिर्दीत मी त्यांना अजून रागवलेलं आहे किंवा काय असं अजिबात नव्हतं. काय म्हणणार ते हसणार आणि सतत तुम्ही हसत राहा. माझ्या प्रार्थना आहे तुमच्यासाठी. आणि कविता केलेल्या आहे, जसं मनोज पाटील सांगितलं बड्डेसाठी कविता केलेल्या त्यांनी, तर माझ्यासाठी पण माझं लग्न फार लेट झालं. माझ्यासाठी पण त्यांनी बड्डेमध्ये प्रार्थना केली की लवकरात लग्न व्हावं आणि नेमकी दुसऱ्या वर्षी लग्न झालं माझं. त्या प्रार्थना असेच आपण तुमच्यासाठी प्रार्थना करायला कामी पडतात. तर असं मी शेअर करायचं होतं आणि अजून काय असं भरपूर असं लक्षात ठेवून आलेलो. पण आता काय अशी पात्र येते आणि स्मृती ठेवून जाते. तुमचं जस्टिस आम्ही लक्षात ठेवणार. जस्टिस जसं ते म्हणते ना जस्टिस हे मी लक्षात ठेवणार. कायम तुमची आठवण कायम ठेवणार. तबला शिकायला पण मी त्यांच्याकडे गेलेलो. मी असाच वाजवायचो पण मला काय त्याचं नॉलेज नव्हतं. थेरोटिकली म्हटलं रायसरकडे जाऊ शिकूया. वाजवायला लागलो पण काय सांगितलं तुम्हाला पत्र पाळावं लागतील. म्हटलं आता जेवणात पत्र पाळायची दुसरी अशी पत्र पाळायची म्हटलं टेन्शन आहे. असं मी थोडे दिवस गेलो. त्यांनी मला चांगलं शिक्षण दिलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. आणि पहिला नंबर आहे आमचे कृष्णकांत रायकर. पहिला नंबर आमचे नायकर आहेत नंबर. अरे कर 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 अरे मावळा नाही कर म्हणून आहेत एक नंबर आमचे कृष्णकांत रायकर. अरे कर 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 अरे मावळा नाही कर म्हणून आहेत एक नंबर आमचे कृष्णकांत रायकर. धन्यवाद आमच्याकडून तुम्हाला पुढील आयुष्यासाठी हे तुमची सेकंड इनिंग आणि ते तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडत आमच्याकडून प्रार्थना शुभेच्छा. धन्यवाद. कलाकार व्यक्तिमत्व आहे त्याची कलाकार सोबत जास्तीत जास्त त्याचा वेळ गेलेला आहे. त्यानंतर तुम्हाला बोलायचं असं जातं. कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय कृष्णकांत रायकर साहेब यांच्या सौभाग्यवरती त्यांचा मुलगा त्या ठिकाणी आज उपस्थित आहे. तसेच आपल्या कंपनीचे प्लांट साहेब विद्युत साहेब विक्रांत देसाई इंद्रे साहेब उपस्थित सर्व माझे सहकारी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो दिवस आहे हा रायकरांच्या आयुष्यात आलेला हा त्यांचा मला वाटतं आपल्या हा कंपनीचा शेवटचा दिवस आहे. आणि हा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सांगितला की या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये ह्या दोन्ही गोष्टी येतात. एक आपल्याला आनंद पण होतो की 36 वर्ष काम केलं, अजून किती वर्ष काम करायचं. आणि आज 36 वर्षाच्या काळानंतर आज आपण सेवानिवृत्त होतो. हा एक आनंद असतो. पण 36 वर्षाची जी आपल्या बॉडीला सवय लागलेली आहे, हे जे रुटीन आपलं चालू आहे आणि
ते आता उद्यापासून ब्रेक होणार आहे. म्हणजे काही काही लोकांना तर असं माइंड ब्लॉक होतं की उद्यापासून काय. हा एक दुःखाचा पण एक भाग असा स्वतःच्या आपल्या बॉडीमध्ये तयार होतो. पण रायलकरांनी यांच्या विषयी बोललो आपण सगळ्यांनी एवढं मनोगत एवढं कथन केलं की त्यांना तशी काही शंका वाटते का उद्यापासून माझं काय असं वाटत नाही. कारण त्यांच्याकडे भरपूर काम आहे. फक्त त्यांना सांगावं लागेल अरे बाबा थोडं काम कमी करा. कारण आता आपल्या वयाचे 58 वर्ष झाले. जगदन साहेबांनी जसं सांगितलं की ते 36 वाटतात. 36 वर्ष सर्व्हिस केली पण ते वयाने 36 वाटतात. आणि एकेका माणसामध्ये एक एनर्जी राहते तशी ती त्यांच्यामध्ये एक दैवी शक्ती आहे. आणि त्या दैवी शक्तीच्या जोरावर ते आज सर्व ह्या गोष्टी काही काही करत असतात. त्यांच्याविषयी बरेचसे विचार या ठिकाणी सर्वांनी आपल्याला ऐकवले. मी सुद्धा एका दोन गोष्टी ऐकवतो. मागे जसं रंजन जयवालांनी सांगितलं की त्यांनी माईक घेतला का भीती वाटते. हे सगळ्यांना ज्ञात आहे. मागे एक विषय झाला 7-8 वर्षापूर्वी. शेठ साहेब प्लांटेड असताना झेंडावंदन झालं. रायलकर साहेबांनी माईक घेतला, भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये कुठेतरी थोडंसं सरकलं गेलं. बरोबर ना. थोडंसं सरकलं गेले आणि त्याचं थोडंसं वेगळ्या दिशेने वळत गेलं. नंतर आम्हाला भनक लागली की काहीतरी चुकीचं घडतंय. मला रंजननी फोन केला, अशोक जल्दी आओ आणि क्या आहे देख पहिला. 3:15 गेटवरती जमा झाले पब्लिक. पण ते इश्यू व्हायच्या अगोदर मी गेलो आणि तो प्रॉब्लेम आम्ही त्या ठिकाणी सॉर्ट आउट केला. तर त्यावेळेला त्यांच्याशी मी जेव्हा बोललो त्यांनी माईक घेतलं. माईक मध्ये काही काही गोष्टी बोलले ते विसरून पण गेले होते. अशी जरा कधी कधी होते. त्यांच्या मनात काही नव्हतं की बाबा समोरच्याचं पण मन दुखवणार असं काही नव्हतं. पण माईक आहे, समोर पब्लिक आहे, ऑडियन्स आहे आणि त्या ओघात कधी कधी माणूस बोलून जातो आणि अशा पद्धतीने त्यांच्या तोंडातून एक दोन शब्द निघून गेले आणि त्याचा विपर्यास झाला. विपर्यास होऊन लोकांनी त्याला वेगळं वळण दिलं. पण ते वेळेवर सावरले गेलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी लोकांना सुद्धा जे लोक काही भेटले त्यांनी सुद्धा क्षमा मागून तो विषय तिथे संपवला. तर अशा काही काही गोष्टी घडतात. आज ते बाहेर सुद्धा चांगलं काम करतात. एक दुसरा मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून सांगावा असं मला वाटतो. माझ्या डिपार्टमेंटमध्ये श्याम कापडणे आहे, त्यांची ते नेहमी चौकशी करत असतात. त्यांच्याविषयी बोलत असतात. ते आजाराने त्रस्त असल्यामुळे कधी कधी थोडस वेगळ्या ट्रॅकमध्ये जातात आणि सुरुवातीला वेगळ्या ट्रॅकमध्ये गेल्यानंतर एकंदर त्यांनी अक्षरशः रायगडाला शिव्या दिल्या इथे. मी त्या दिवशी कंपनीत होतो. मला फोन आला की रायगडाला कापडणे यांनी शिव्या दिल्या. दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना विचारलं की काय झालं बाबा. त्यावेळेला त्यांनी सगळं प्रकार सांगितला की असं असं झालंय. पण आता जो पेशंट आहे पेशंटला आपण बोलू शकत नाही किंवा त्यांच्यावर अटॅक करून त्याला आपण काउंटर अटॅक करू शकत नाही. शेवटी त्यांना समजवलं. त्यांनी सांगितलं का मला पण हे माहिती आहे की ही व्यक्ती कुठल्या दिशेने चाललेली आहे. तर आपलं एकच काम आहे की पूर्ववत जशी अगोदर काम करत होती, जशी अगोदर लोकांची त्रास होती तशीच आताही या पुढे राहिले पाहिजे. हा एवढाच एक उद्देश आहे. मी त्यांनाही रायगडाने सुद्धा कापडण्याच्या समोर बोलवलं. त्यांना सुद्धा सांगितलं का ह्या पुढे कुठलाही असा प्रकार करायचा नाही. म्हणजे किती आत्मीयता आहे लोकांविषयी. आत्मीयता आहे की जसं आपण चांगलं राहतो तसं सर्वांनी चांगलं राहायला पाहिजे. ही त्यांच्यामध्ये एक कला आहे आणि म्हणून ते करू शकतात. सगळ्याच व्यक्ती करू शकत नाही. एखाद्या माणसाला झटकन राग येतो पण रायगडला बोललो की त्यांना कधी कधी आपल्याला हसून पण दाखवतात की एखादी गोष्ट आपण रागाने बोलत असतो पण रायगड हसतात की त्यावेळेला समोर जर बोलणारा रागाने बोलताना माणूस पण हसायला लागतो. याला बोलून फायदा नाही असं. पण या 36 वर्ष मला सुद्धा इथे 20-22 वर्ष झाली. या 22 वर्षाच्या काळात मी सुद्धा रायगडांना बघितलं की त्यांचं ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी करत असताना त्यांच्या कामावर सुद्धा त्यांचं तेवढंच लक्ष असते. आपलं काम स्वतःच्या कंपनीने आपल्याला ज्या कामासाठी ठेवलेलं आहे ते काम पहिलं करायचं आणि नंतर बाकीच्या ऍक्टिव्हिटीज करायच्या. कारण या ठिकाणी आपण बघतो ज्यावेळेला इथे एखादा सोहळा चालू असतो त्यावेळेला रायगड आले म्हणजे ती पिशवी घेऊन येतात आणि त्या पिशवीमध्ये त्यांचं पॅड पेन्सिल पेन
त्यांच्या बनवलेल्या कविता बाजूला डोलके त्यांचं हे असतात ढोल असतात या सगळ्या गोष्टी ते घेऊन येतात पण हे सगळं करत असताना त्यांचं कंपनीचं जे आपलं काम आहे ते पहिलं करून ते संपून बाकीच्या ऍक्टिव्हिटी करायच्या ही एक फार मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला सगळ्यांनी शिकवली आहे असं म्हणायला तर काही वावगं टाकणार नाही. आपल्या युनियन साठी सुद्धा बरंचसं काम त्यांनी केलं. आता सगळ्यांनी सांगितलं रंजनने सांगितलं या ठिकाणी बऱ्याच लोकांनी सांगितलं की युनियन साठी पण त्यांनी बरंचसं योगदान दिलेलं आहे. मॅनेजमेंट बरोबर मीटिंग पण त्यांनी भरपूर केलेले आहे आणि आता तर म्हणजे कुठला इव्हेंट्स असला तर ते स्वतःहून जाऊन मीट करायचे. मॅनेजमेंटचा कुणाचा तिकडे सत्कार समारंभ असेल मला वाटतं त्यात इथे सुद्धा बजेटचा येतात सुद्धा यायचं आम्हाला बघायला मिळायचं पण दुसऱ्या दिवशी चालायचं कारण व्हॉट्सअपवर ती कविता आलेली असायची त्याच्यामुळे ते बघायला मिळायचं. तर असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून सेवानिवृत्त होत आहे. त्यांची बाबांनी जसं सांगितलं तशी त्यांची आता ही पहिली इनिंग संपते आणि उद्यापासून त्यांची दुसरी इनिंग चालू होणार आहे. मी माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो त्यासाठी आणि त्यांचं आयुष्य हे चांगलं जावं निरोगी जावं. निरोगी सांगता ही आज काळाची गरज आहे कारण बाकीच्या गोष्टी असेल पण आपलं आयुष्य निरोगी नसेल तर बाकीच्या गोष्टी सर्व व्यर्थ आहे. आपण मागे आता हा जो हेच चालू आहे आपण पूर्ण जगात बघतो करोनाचा किती कहर चालू आहे. ठाण्याचा एक नगरसेवक 1500 कोटीची प्रॉपर्टी घरी आहे त्यांच्या पण एक कोरोनाचा आजार झाला तर एका झटक्यात उडून गेला 1500 कोटी तिथेच राहिले. म्हणून निरोगी होणं निरोगी राहणं ही काळाची गरज आहे आणि खास करून मी HR डिपार्टमेंटला धन्यवाद देईन की आज या कोरोनामध्ये एवढा सगळा हाहाकार चालू आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित त्यांनी केलेला आहे. म्हणून आपला HR टीम स्पेशली दिशा याच्यात आपले प्लांटेड तसेच HR यांना मी धन्यवाद देतो की हा कार्यक्रम या ठिकाणी आज उपस्थित केला. खरा म्हणजे रंजनचा माझं बोलणं झालं की रायकर यांचा जो सेटअप आहे जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे हा जोशमध्ये व्हायला पाहिजे. भरपूर पब्लिक यायला पाहिजे. लोकांना पण वाटत होतं की आपण ह्या कार्यक्रमासाठी यायला पाहिजे पण आपल्यावर रिस्ट्रिक्शन असल्यामुळे येऊ शकत नाही. आपल्याला काही बंधनं आहे बंधनं कोणी आज या कोरोनाच्या आणि आपल्यावर एवढी बंधनं आणली की आज सर्वजण इथे जमू शकत नाही. नाहीतर मला वाटतं ह्याच्या दुपटीने लोक तिथे या ठिकाणी दिसले असतील त्याच्यात काही शंका नसते कारण राजकारणी तसं सर्वांसाठी केलेलं आहे आणि सर्वांना त्यांच्याविषयी बोलण्याची इच्छा आहे तर लोक नक्कीच आले असतील. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आनंदाचा पण आहे आणि आपल्या दृष्टीने भावनिक आहे कारण मुंबईत आहे आपण तिकडं तर काही वाटत नाही पण गेल्यानंतर पण असं झालं नाही की काय असेल तुम्हाला असं किंवा काय नाहीतर यांच्याशी आपला 120 वर्ष जरी झाले तरी एवढा संपर्क नव्हता. पण जेव्हापासून जवळपास 3-4 वर्षापूर्वी आपल्या युनियनमध्ये एक खटके उडायला लागले काही 1-2 दिवस झाले त्याच्यानंतर रायकरांशी आपला संपर्क आला आणि त्यांनी भरपूर फार सपोर्ट केला त्या गोष्टीमध्ये आणि म्हणजे त्याच्यानंतर पण युनियनमध्ये आपण एकसंधता यायला पाहिजे दोन्ही युनियन एकत्र यायला पाहिजे यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला भरपूर प्रयत्न केला आणि स्वतः त्यांच्या घरी मिटिंग ठेवायच्यामध्ये या गोष्टी पण केल्या तर ते शक्य नाही झाला त्या गोष्टीला त्यांना त्या गोष्टीची बंद असणारच असेल असं मला वाटतंय. त्याचं एक छोटे तसे मोठी लहान आहे तितकी महान असं म्हणतात सर्वदा म्हणजे छोटे कुटुंब आणि सुखी कुटुंब असा प्रकार दिसतंय मला. आणि मावशींचं नाव कृपा असं ऐकलं मी तर मला वाटतं की मावशींची कृपा त्यांच्यावर असावी घरात म्हणून त्यांना ही पूर्ण या प्रकारच्या कामाची पण एक पूर्ण हिंमत राहते बाहेर आल्यानंतर सुद्धा त्याची ती एक जोश राहतो कामामध्ये आणि असं दुःख चेहऱ्यामध्ये कधी काही बोलणे वगैरे बऱ्याच जणांनी सांगितलं की ते काही कोणी बोललं किंवा काही आता जे जनरेशन आहे काही बोलून पण ते एकाला म्हणजे ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नसतात किंवा तशी एक त्याची संयमशीलता नाही आहे. काही दृष्ट्या त्याची मन उठवायचा तसा विचार नसून द्यायचा काही बोलून पण जाते आणि मग त्याच्यातून काहीतरी वेगळं निष्पन्न होते त्यानंतर ते स्वतःहून माफी मागतात. ज्या प्रकारे
ACPL आपल्या युनियनचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये त्यांना ते निघाले पण होते आणि नंतर मग स्वतःहून मला ऍड करा कारण त्यांना ते पटत नव्हतं किंवा एकत्र राहायचे त्याच्यामध्ये मला पाहिजे त्यांना सर्वांसमोर प्रकट व्हायचे ते वेगळे राहू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलं त्याच्यामध्ये पण कारण बरेच जणांना पण की अरे हे काय बोलून टाकतात किंवा काय बोलून टाकतात असे पण त्यांच्या मनामध्ये काहीच राहत नाही आता असं जाणवानी पण तसं सांगितलं आमचा प्रोडक्शन म्हणजे मी 20 वर्ष झाली पण आमचा त्यांचा तसा संपर्क आला नाही आम्ही फक्त तेव्हापासून ते काहीतरी बॅग्स वगैरे काही घेऊन आणि सॅम्पल वगैरे घेऊन खाली वगैरे असे जाते तसं काय आणि तिकडून हात आपल्याला बरे आहेत ना आणि सुपारी सांगितल्याप्रमाणे ठीक आहे काय अशा प्रकारे येतात आणि त्याच्या मी पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी देवाकडे प्रार्थना करतो अशी त्यांची शरीरयशस्वी आणि आरोग्य त्यांना लाभो आणि पुढील आरोग्य सुख संपदा ही त्यांचं आयुष्य जावो ही मी ईश्वराकडे प्रार्थना करतो 15 ऑगस्टच्या दिवशी मला पण वाटलेलं की याचा हा प्रोग्राम जो आहे हे सर्वांचा प्रोग्राम एवढ्या थाटामाटामध्ये जोरात होतात कविता लिहितात थोड्याच्या बाबतीत तर माझाही व्हायला पाहिजे असं त्यांना वाटतं पण साहजिक आहे पण मला ते फार दुःखदायक वाटलं की कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्याला आपण काहीच करू शकत नाही त्या कंडिशन मध्ये आपल्याला जसे रेस्ट्रिक्शन आले एपी जाधवांनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांना भरपूर वाटत असेल की 15 ऑगस्टच्या दिवशी कार्यक्रम मोठा आणि विस्तृत करून त्याला व्हायला पाहिजे होतं पण तरी पण त्या दिवशी पावसाने मेहरबानी केली कृपादृष्टी याच्यासाठी केली याच्यासाठी केली की जो माणूस बरोबर दैविक किंवा ज्या माणसामध्ये स्वाध्यायी आणि ज्या माणसामध्ये देवाची कृपा असते त्या माणसाने पण त्या दिवशी आपल्याला दडी मारली एक महत्वाचं सांगायचं मी ते नमूद करतो आणि आपले 2 शब्द दाखवतो Thank you.
तो 8-9 लागायचे क्लास असायचा लावायचा, कधी ट्रेनर असायचं, कधी योगाचे क्लास असायचे, त्यामुळे तुमच्या वर्गाप्रमाणे जास्त सहभाग नाही राहायचा. माझ्यापेक्षाही जास्त तुम्ही सर्वांनी चांगलं आहेतच कसे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच म्हणजे एक जनरली असं असतं की रिटायर झाल्यानंतर सेकंड इनिंग सुरू होते आणि आपल्या आवडीचे विषय वगैरे सगळे करतात. पण बाबांनी सुरुवातीपासूनच वर्क लाईफ बॅलन्स चांगला ठेवला आहे की आता म्हणजे काही नवीन करायचं असं नाहीच आहे त्यांच्याकडे. पण एक मी त्यांना सांगितले आतापर्यंत ते म्हणजे प्रत्येकासाठी नेहमी अवेलेबल राहिले, सगळ्यांसाठी काम करत राहिले. मग माझंही त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे शिक्षण वगैरे दिलं आणि पुढे दिलं. आता त्यांनी सेकंड इनिंग स्वतःसाठी आणि आईसाठी एकमेकांसाठी चालवावं हेच माझी शुभेच्छा आहे. तुम्ही आरोग्याकडे निश्चित लक्ष द्या, त्याचं सोहमचं नक्कीच म्हणणं आहे. कारण सदैव सोहमचा योगा हा चालूच असतो. योगा रोजचं तयार करायचं चुकत नाही मला असं वाटतंय. धन्यवाद. त्यानंतर कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट आहे सुंदर आहे थोडक्यात मला व्यक्त करतो. मी यांच्या पुढच्या रिटायरमेंट लाईफसाठी शुभेच्छा देईन. ज्या पद्धतीने तुम्ही नाटमध्ये आपली ओळख आणि ज्या पद्धतीने सगळेजण तुम्हाला इतके चांगल्या पद्धतीने ओळखतात ते खरंच म्हणजे विचार करण्यासाठी गोष्ट आहे. आणि आम्ही सर्वजण तुम्हाला नेहमी तुमचा हसरा चेहरा आणि एक हस्तबद्ध व्यक्तिमत्व या विषयाने ओळखून आणि खूप दिवसांपर्यंत आम्ही तुम्हाला दर्शक सोबत होते. नक्कीच याचा किंवा युनियन यांच्याची जी कनेक्टिव्हिटी होती त्यांच्याकडून कशा प्रकारे सरकार करायचं किंवा हे ते ठरवतात. तर म्हणजे आता मी विनंती करत विजय साहेब आणि म्हणून की एक स्वतःचा गेट तयार करणं त्यांच्यावर करायचं. टीमला विनंती करतो आणि इथे यायचं आहे आणि रायकरांचा विचार या. सभी उपस्थित गणमान्य लोगों के चरणों में चंद्रकांत का प्रणाम करते मैं गुरु रायकर जी के लिए कुछ शब्दों को चुन करके और उन्हें लयबद्ध तरीके से पिरोकर एक आज के रूप में प्रस्तुत करने जा रहा हूँ और उसमें कुछ कमियां होंगी, कुछ गलतियां होंगी, तो कृपा करके उसे क्षमा कीजिएगा। सबसे पहले रायकर जी के मुस्कान के लिए 2 लाइन। रायकर जी से आज विदा हो जाएंगे, रायकर जी से आज विदा हो जाएंगे, लेकिन हम सबके दिलों में यूं ही सदा मुस्कुराएंगे, लेकिन हम सबके दिलों में यूं ही सदा मुस्कुराएंगे।
तक पहुँचे हैं राही, ना कोई सम्मान की चाहत, ना चाहिए इनको वाहवाही, ना कोई सम्मान की चाहत, ना चाहिए इनको वाहवाही। जीवन की बगिया खिली रहे, ईश्वर से यही मनाएंगे, गाय कर दिए सीधी से आज विदा हो जाएंगे। जैसा कि सब लोगों ने अभी बताया कि सब तो छोटा है बहुत बड़ा रिपोर्ट करते हैं। छोटा सा कद काटीन का सादा सिंपल वे, छोटा सा कद काटीन का सादा सिंपल वे, दिल में जज्बा इनके भरा है कुछ भी नहीं गले, दूर रहकर भी हमेशा, दूर रहकर भी हमेशा याद यूं ही आएंगे, गाय कर दिए दिल से आज विदा हो जाएंगे, गाय कर दिए दिल से आज विदा हो जाएंगे। जब तक थे कंपनी में गुरुजी सबका साथ निभाए, देते थे संभल सबल हर मौके पे आगे आए। मेरे दिल ने कहा, मेरे दिल ने कहा चलो आशीर्वाद ले आएंगे, गाय कर दिए सीधी से आज विदा हो जाएंगे। वो कोई त्योहार या फंक्शन कविता खूब सुनाते थे, सबके बर्थडे पर कुछ नया लिखते, हर जो कुछ गाते थे। तो ऐसा मार्गदर्शन चंद्र का तरफ, ऐसा मार्गदर्शक चंद्र का तरफ दिल कहाँ से पाएंगे, गाय कर दिए सीधी से आज विदा हो जाएंगे, गाय कर दिए सीधी से आज विदा हो जाएंगे। पलकों पर है अश्क उमड़ा, रोक कैसे पाएंगे, गाय कर दिए सीधी से आज विदा हो जाएंगे। तुमचं व्यक्तिमत्व असे या कवितेतून तुम्ही यांनी सादर केलं आहे. जसं त्या अगोदर सेक्शन साहेब बोलले 36 वर्ष नोकरी केली, म्हणजे 36 वर्षाचे वाटतात. मला असं वाटतं गेल्या अगोदर पण काही रिटायर झालेले व्यक्तिमत्व असे वाटत नव्हते की ते रिटायर होत आहे. तेव्हा आपलं नक्कीच यायचं तुमचं रिटायरमेंट वगैरे स्टार्ट झालं पाहिजे, आम्ही करू शकतो. स्टार्ट झाला पाहिजे वाटत नाही. त्यानंतर एक आकर्षक कंपनीकडून एक आकर्षक गिफ्ट द्यायचं आहे. भाई साहेब आणि श्री सेक्टर साहेबांना मी विनंती करतो त्यांच्याकडून ऐसा नहीं है कि अभी यहाँ से काम कर रहा राइटर जी के बारे में। ऑफिस में जैसे आया था पहले मैं राइटर को मिला था, उसके बाद में दूसरा नाम जो मुझे याद है वो राइटर जी का ही है, बिकॉज वो बस्तिया के मुझे मिले थे। एंड उस दिन से आई थिंक सिर्फ मुझसे पहले नाम पूछा था उनका, निमिषा का पूछा था, बट लेकिन उसके बाद में
इतने बार भी वो मिले हैं, उनका नाम ऐसे दिमाग में छप गया है एंड उनको देखना उनको ऐसा फील होता है कि यार इतना एनर्जेटिक शायद मैं भी नहीं हूँ कभी तो इतना एनर्जी और इतना सिंपलनेस शायद हमें भी थोड़ा आ जाए तो हमारी पर्सनैलिटी थोड़ी अलग हो जाएगी. So that's precisely what I like and love about him. A simple human being with a lot of energy that helps, and it actually the charming that he carries. It is actually like everybody in the room is like happy about it. And अगर कोई दुखी भी रहेगा तो शायद उनसे दो बात कर ले तो वो इंसान खिल जाएगा. So that is one good thing. And जैसे नेक्स्ट दिन ने बोला कि 36 साल हुए लेकिन ऐसे शायद मैं उनसे थोड़ा बुरा लग रहा हूँ उसके बारे में. So that's a compliment, Rajesh, and you will always remain in my heart because पहली बार किसी ने एक कविता लिखी थी मेरे लिए तो मैं इतना खुश होकर दीदी को जाकर बताया भाई मुझे एक कविता लिखा किसी ने. तो she was like क्या बात कर रहा है बताओ क्या करें. And since it was in Marathi मेरे को थोड़ा तकलीफ मतलब पढ़ लेता हूँ मैं लेकिन ये वो फ्लुएंसी नहीं आता. तो बात मुझे पढ़ के सुनाया मुझे बोला अरे यार अच्छा है. उसने आकर उनको बताया तो कि she so wanted to make it but unfortunately lockdown की वजह से कभी मिल नहीं पाए but yes we would want to meet you once. So that's about it. I think I am being fortunate enough to have a personal connect with him. Though in our own company premises, but yes, I can always say there has been a personal connect with him. All the best. I will not say it is the second inning because I don't see that your first inning is not yet over. You will continue batting, is what I see. So all the best and good. Thank you very much. आता माहिती झालं बिंदू साहेबांना त्यांच्यावर पण एक कविता लिहिली म्हणजे लगेच पुढे नवीन 2-3 महिने झाला लगेच कविता लिहिली असते म्हणजे 4 महिने 3 महिन्यात पण राहायचं त्यांचा त्या व्यक्तीचं ऑब्झर्वेशन करणार अनुभव करणार त्याच्याबद्दल ते काही शेअर करून घेणार आणि नंतर कविता करणार म्हणजे कविता करणं ही त्याची सहज करतात परंतु त्यांच्याबद्दल मी एक कविता मी केली आहे स्वतः मी कविता करायला मला 20-25 दिवस लागले विचार करून कसं काय सुरू आहे काय करायचं तुम्ही ती कविता सादर करता. नाव आहे रायलकर कृष्णकांत प्रेमाने म्हणतात त्यांना श्याम कारण रायलकर लहान भावात राहायचं पाहिजे त्यांना तिकडे जो सर्व परिवार आहे तिथला आजूबाजूचा आणि गजानन महाराज संस्थान तिथे कनेक्ट होते म्हणजे तिथे भजना करायचे तिथला तो सगळे जे भक्त आहेत ते त्यांना श्याम या नावाने ओळखतात. कदाचित कंपनी शक्यतो कोणी ओळखत नसतं. नाव आहे रायलकर कृष्णकांत प्रेमाने म्हणतात त्यांना श्याम मूर्ती लहान परी कीर्ती महान नियमित करते योगा प्राणायाम समर्थ बैठकीचा असे व्यासन तिथे बालभक्ती सेवेचा लाभला सण तबला पेटी घेऊन हाती भजनाचाही छंद जोपासती त्यासाठी त्यांना मिळाली श्री सौची साथ सोहमलाही लाभे तुम्हाकडून संस्काराचा हात. अर्थात तुम्ही सोहमलाही उत्तम घडविले मेहनत करून इंजिनियर बनवलं प्रत्येक क्षणी आनंदाने भरभरून जगायचे हेच आम्हाला तुमच्याकडून शिकायचे. निरोपाचा क्षण नाही शुभेच्छांचा सण आहे पाऊल जरी पडते बाहेर तरी मागे रेंगाळणारे मन आहे. प्रत्येक क्षण तुम्ही भरभरून जगता आवडीने सर्वांसाठी कविताही करता. सहवास सतत नाही लाभला तरी सोबत मात्र सुटत नाही. निरोप समारंभ झाला म्हणून आपले नाते तुटत नाही. त्यानंतर आपले ब्रँड हेड भाई साहेब यांना विनंती करत नक्कीच विस्ताराने त्यांचं मनोगत व्यक्त करत. माझे मित्र आणि त्यांच्या धर्मपत्नी आणि त्यांचे एकमेव पुत्र यांचे मी स्वागत करतो. खरं तर निरोप समारंभ म्हटला की मनाला थोडंसं एक उदासीपणाचा एक लयासारखे आणि मन थोडंसं नमवतं त्या परंतु रायकर बघितल्यानंतर असं काही मला वाटलं नाही की हा निरोप समारंभ आहे. असं वाटलं हा एखादा पक्ष नाही आणि त्यामध्ये रायकर आलेलं आहे नेहमीप्रमाणे. तर रायकर यांची जी त्यांना जेव्हा पण बघितलं त्यांच्या चेहऱ्यावर एक
हास्य असते आणि ते हास्य एवढं निरागस असते. लहान मुलगा असतो त्याच्या चेहऱ्यावर जसं हास्य असते तसं ते हास्य मला नेहमी वाटायचं राहायचं. आणि कधी कधी तर असं वाटायचं की हा माणूस एवढा कसं ना कसं राहू शकतो हेवा वाटायचं मला कधी कधी. आता आम्ही एवढं टेन्शनमध्ये राहिलो आणि तुम्ही हसत राहिलो, परंतु हाच त्यांचा स्वभावाचा मोठेपणा आहे. नेहमी त्यांनी सर्वांना देण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्याबरोबर माझा जो प्रवास आहे खूप लांबचा प्रवास आहे. साधारणतः 30 वर्ष आम्ही एकत्र काम केलं आहे आणि मी त्यांना जेव्हा ते प्रोडक्शनमध्ये होते तेव्हापासून मी त्यांना बघतोय आणि तेव्हापासून त्यांची कामाबद्दलची जे कमिटमेंट होतं ते कमिटमेंट मी तेव्हापासून बघायला. कारण काठीप्रमाणे त्यांचे हाईट आहे कमी आहे आणि त्यावेळी आपल्या ज्या फिट टँक होत्या त्या साधारणतः 300-350 किलोच्या फिट टँक होत्या. आणि मी त्यावेळी मी ज्युएलरी रूममध्ये होतो त्यावेळी विचार करायचा का हा माणूस हा फिट टँक कसा ओढून देतोय. परंतु त्यांनी कधीही त्या संदर्भात त्यांनी कंप्लेंट केली नाही की माझ्याने हे काम होत नाही किंवा मला खूप त्रास होतोय. तर हे तुमच्या कामाबद्दलचा एक मोठेपणा आहे. आणि ह्याच लहान लहान गोष्टी एखाद्या माणसाला मोठं करतात. त्यांचे काही विशिष्ट म्हणजे जैसे आप देखोगे तो एक अलग अलग उनका स्वभाव बोलो या उनका रहने की प्रक्रिया मैंने देखी हमेशा. मुझे अभी भी याद है और मैं हमेशा अक्सर देखता हूँ जब वो खाना खाने बैठते तो फ्रंट मार के बैठते. मैंने तभी देखा तभी नहीं देखा मैंने, बट वो मुझे बहुत अच्छा लगता था. वही मैं बोला कि एक छोटा सा बच्चा कैसा होता है उस हिसाब से वो बैठते थे. हास्य उनके चेहरे पे हमेशा से रहा है. तो मुझे बहुत अच्छा लगता था रहकर वो सब अपना स्वभाव देखकर. एंड जैसे वो व्यक्तिमत्व उनका है दूसरे को देते आए हैं. हमेशा प्रॉब्लम में आकर सबसे पहले खड़े रहते थे. किसी का भी कुछ हो जाता है चाहे मैनेजमेंट हो या प्लांट एसोसिएट हो या कोई भी व्यक्ति हो, राइटर को अगर पता चलता है कि उस व्यक्ति कुछ हुआ है या उसके साथ ठीक नहीं हुआ है तो पहले आकर खड़े रहते हैं. मुझे याद है जब वो कमेटी मेंबर थे तो जब भी कुछ प्रॉब्लम होता था मैं देखता हूँ अक्सर कमेटी के लोग आ जाते हैं घेराव करते हैं. तो टाइम पे तो बहुत करता था ऐसा आ जाते थे और फिर वाद विवाद होता है. लेकिन मैं राइटर को उसी वक्त देखता था जब वो वाद विवाद में या वो फसल में कोई बड़ी चीज हो और गलत हो. नॉर्मली वो इस तरह से कभी नहीं आता. तो वो इंसान का एक दर्जा दर्शाता है कि वो सही गलत में उनको पहचान कब मैनेजमेंट के साथ बात करना है, किस लेवल पे बात करना है. तो बहुत उत्कृष्ट लेवल की वो जब कमेटी मेंबर थे तो वहाँ पर उन्होंने अपना कार्यभार संभाला. राइटर को मैं बहुत सालों से जानता हूँ कि कंपनी से, बट गांव में रहने के कारण मैं उनको बहुत सालों से जानता हूँ. बचपन में गणपति के जब प्रोग्राम्स होते थे और मंदिर होते हैं वहाँ पर हम लोग गाँव में जाते हैं तो हमारे एरिया में से हम लोग गुजरते तो मंदिर होते हैं. बहुत बार मैंने उनको भजन कीर्तन करते हुए देखा था उस वक्त. और जब यहाँ मैं कंपनी में आया तो उनसे मुलाकात हुई तो एक अपना सा लगा और इमीडिएट उनके साथ एक कनेक्टिविटी डेवलप हुई. राइटर का सबसे बड़ा जो व्यक्तिमत्व है उसका जो सबसे बड़ा पहलू जो है वो है एक सांस्कृतिक को देनगी मिली है. और वो सांस्कृतिक देनगी हमको हर तरह से देखने मिली है. चाहे वो कोई फंक्शन हो या कोई किसी का सेंड ऑफ हो या किसी का बर्थडे हो. राइटर को हमेशा उसके अंदर सबसे पहले सबसे आगे मैंने देखा जो मैनेजमेंट के भी बहुत कम लोगों में दिखाई देता है. राइटर सबसे पहले पहुंचा. और ये एक अजीब ही मतलब तरह का एक शौक बोलो या एक देने की भावना बोलो उसमें कभी भी उन्होंने क्रेडिट नहीं मांगा. और नहीं इस चीज का उन्होंने कभी बड़ेपन बना दिया कि मैंने इतना किया है या मैं इस तरह से करता हूँ. ये उनका बहुत बड़ा उच्च ऐसा मुझे लगता है पहलू है. एंड
जैसे मैंने बताया कि उनके पास एक सांस्कृतिक देनगी है, तो त्वरित किसी भी विषय पर लिखना, सामने वाले व्यक्ति का बहुत सूक्ष्म तरीके से निरीक्षण करना, ये उनकी बहुत बड़ी काबिलियत है जो शायद हम सब में नहीं है। तो राइटर ये सारी चीज़ें आपको हमेशा रखना है अपने पास। और जैसा आपने हमेशा दिया है लोगों को, यहाँ भी आपके 2-3 शागिर्द मैंने देखे, तो मुझे लगता है कि यहाँ से जाने के बाद ये आप ये शेयरिंग कंटिन्यू रखना, क्योंकि ये आपको और खुशियाँ देगी, ये आपके हेल्थ को और अच्छा है। तो मुझे खुशी हुई आज मैं उनके बेटे से उनको पहली बार देखा सोहन को, और मुझे ये जानकर बहुत अच्छा लगा कि हमारे एसोसिएट के बेटे या बच्चे लोग जो है आज पढ़ लिख कर एक ऐसे लेवल पर पहुंचे हैं जहाँ एज अ पेरेंट हम लोग एक मतलब उनको प्राउड फील करें। एंड ये स्टार्ट जब हुआ था तब एक सिलसिला होता था ना कि भाई ऑपरेटर का बेटा ज़्यादा से ज़्यादा क्या करेगा, ITI करेगा या 12वीं करेगा। ज़माने में मैं जब बात कर रहा हूँ 30-35 साल पहले की बात है, लेकिन आज जानकर खुशी हो रही है कि बहुत सारे हमारे एसोसिएट्स के बच्चे लोग हैं वो उच्च दर्जे का शिक्षण उनको मिला है। एंड इसका क्रेडिट भी आप पेरेंट्स को जाता है जो यहाँ से कैप्सूल से सीख कर यहाँ का एक जो कल्चर अडॉप्ट करके आप लोगों ने अपने बच्चों को उस काबिल बनाया कि उनके आने वाले जो जीवन में जो है वो एक अच्छा प्लेटफॉर्म आपने उनको दिया है। तो थैंक यू मिसेस राइस फॉर प्रोवाइडिंग दैट काइंड ऑफ प्लेटफॉर्म टू सोहम। एंड बस यही मैं हमेशा फील होगा, यहाँ कभी भी कोई फंक्शन होगा राइटर में हमेशा तुम्हारी याद आएगी। एंड सीरियसली हम बहुत मिस करेंगे उस वक्त। आई विश कि तुम कभी आ जाए, कोई प्रॉब्लम नहीं, ये तबला यहीं पे रहेगा, तो ये मेरी तरफ से निमंत्रण है। तो हम लोग जरूर आपको मिस करेंगे, नाहीतरी एरवी आम्ही तुम्हाला मिस करणार आहोत। आणि खूप खूप शुभेच्छा, तुम्ही जे दिलेलं आहे कंपनीला त्याचा मोल नाही, ओके। तर आम्ही त्या वाचनामध्ये घेऊन जाऊ हे आम्ही तुम्हाला कमिटमेंट देतो। आणि शुभम आणि बहिणीला रिक्वेस्ट करतो, यानंतरची जी जबाबदारी आहे राईटरची तुमच्यावर आहे। थँक्यू। बोलायचा आपल्याकडे बोला भी था कि मुझे गाने का गणपति विसर्जन में, लेकिन मैं उन्होंने विसर्जन भी नहीं किया। राजकुमार साहब का फंक्शन है वो अटेंड करने के बाद ही जाऊंगा ऐसा। तो बहुत बहुत धन्यवाद मेरी तरफ से, और आप ऐसे ही आगे भी होगा आपको सिखाते रहो और कंटिन्यू करते रहो। बहुत बहुत धन्यवाद। जायकरांना एक बरोबर सांस्कृतिक देणगी मिळाली। एक काय बोलायचं आपण की फार मुली कलाकार ते मुली मध्ये आहे, सगळे कोणी आपण की सहजच विनोद करायचे। कारण असं कंपनीमध्ये आम्ही अरेंजमेंट जात असताना जनता रायकर बसलेला आहे, तो म्हणजे हा दिलं नाही विचार करा ते दुःख आहे, ठेंगणा आहे, स्वतःवरही काही मिमिक्री करायची किंवा काही विनोद करायचा, हा या माणसाचा स्वभाव। तुम्ही ठेंगणे नक्कीच नाही, खूप उत्साह, तुमचे विचार उत्साह आहे, सर्व उत्साह आहे। यानंतर यांच्या सुरुवातीपासून जे काही क्षणचित्र आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। तर मला असं वाटतं की यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन।
ना किसी मंजिल की फिक्र थी जिंदगी जीने की उम्र थी दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या 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 दिन थे बिगड़े हुए इंसान थे शैतान की संतान थे लेकिन ब्रदर जो भी कहो वो यार ही तो जान थे कॉलेज की कुड़ी से करने आके चार के दिन थे आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे खरबूजों को खरबूजों की मिली सी संगत के अपने वो दिन ओ जीवन पे नई जवानी आईला पाहिजे त्यांनी पण ते गीत तयार केलंय या युरोप समारंभाच्या निमित्ताने त्याला श्रेयस नरेंद्र जरा तबल्याची साथ देतील अशी मी त्यांना विनंती करतो इकडे माझा संपूर्ण उपवासाचा प्रवास झालेला आहे आणि खरोखर आनंददायी आणि समाधानकारक केलेला आहे आणि तुम्ही तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आनंद आणि प्रेम मला खरोखर मिळतच नाही आणि त्यामुळे मी एवढी चांगली वाटचाल करू शकतो आणि मुख्य म्हणजे बाजूला डबा करून द्यायचे त्यामुळे पोटाचा चांगला वाटला म्हणून इथे व्यवस्थित करू शकतो कारण तिला 15 ते 30 जातं आता विपुलचं माझं काही म्हणणं नाहीये ते त्याने बनवून ठेवत आहे कमी जेवण करतो म्हणून पण मसाला कमी जास्त इथे जेवण होतो असं त्याने मला त्याचं मला ते आवडलं म्हणजे याच्यापर्यंत फिनिशिंग सगळं पाहिजे म्हणजे किती आवडत तरी कोणाला ते कोणाला आवडतो तरी फायदा असतो असं तुम्हाला जीवन प्रवास जो झालाय त्याबद्दल थोडंसं काम आहे ऐसे चित्र कभी तुम्ही निवृत्त होऊन झालो 36 वर्षे 26 केली कशी गेली नंतरे ऐसे चित्र कभी तुम्ही निवृत्त होऊन झालो जुनियर ऑपरेटर म्हणून लागलो विचार
आणि ऐकूसेचे दार घडले शेणाचे काम बिघडले हो त्याची कपडी तुम्ही निवृत्त झालो प्रत्येक दिवाळीला मिठाई देती भेटते कसे दसऱ्याच्या मुहूर्ती घड्या गजराचे प्रथम भेट होती नंतर शाळेला वाट भेटी किती हो त्याची कपडी तुम्ही निवृत्त झालो फॅमिली पिकनिक Family picnic, इथं पंढरी, कंपनी visit, सर्वांच्यासाठी नवरात्री किती कपडे खेळले, पाका कमी केले, आयुष्य केले. हो, एसीची कंपनी तुम्ही निवृत्त होऊन चाललो. आता कोविडचे आव्हान आहे कंपनीच्या बाबत सतर्क आहे मास्क सॅनिटायझर सर्वांस दिले सेफ्टीसाठी उपाय केले एसीची कंपनी तुम्ही निवृत्त होऊन चाललो शब्दबाणांनी घायल केले माझ्या दुकाना क्षमाच केले आपले पणानेच सर्व वागले माझ्या कवितांना सहन केले एसीची कंपनी तुम्ही निवृत्त होऊन चाललो आनंद देणे आनंद घेणे हेच तत्व अंगी पाळणे आपल्या सर्वांचीच व्हावे होते देवाकडे सुनाकडे एसीची कंपनी तुम्ही निवृत्त होऊन चाललो 26 वर्षे सर्विस झाली कशी केली न कळे एसीची कंपनी तुम्ही निवृत्त होऊन चाललो निवृत्त होऊन चाललो निवृत्त होऊन धन्यवाद कोविडची कंडिशन आज आपल्याला कुठल्या लेवलला पोहोचली त्यानंतर असं म्हणायला लागेल की या कोविडच्या कंडिशनमध्ये आपली कंपनी आणि याच्यासाठी अशा प्रकारचे आपले कार्यक्रम आयोजित करते बरोबर याच्याला पण विद्यार्थ्यांना देतो आणि तसे उपस्थित बंधू भगिनींचे आभार मानतो सर्व कार्यक्रमाला इथे हजर होतो त्यानंतर मी शेवटी जे म्हटलं की मी निवृत्त झालो आणि आता झालो निवृत्त होत आहे नाही झालो तुम्ही निवृत्त इथून झाले पण आता आम्हाला आमच्या तुम्ही आहेत सोबत आहे तुम्ही आमच्या सोबत आहे आम्ही पण तुम्हाला बाहेर भेटणार आहे आणि तुमच्याकडून अजूनही बाहेरही आम्ही काही गाईडलाईन घेणार जसं की योगाचं गाईडलाईन आहे किंवा आमचे काही गाईडलाईन आहे नक्कीच तुमच्यासारखं व्यक्तिमत्व जवळ असलेला शेजारी असलेला असंच एक व्यक्तिमत्व आज निवृत्त होत आहे तर नक्कीच भावुकता आहे पण ही वेळ अशा वेळ प्रत्येकावर येणार त्यामुळे आपल्याला इथून 58 वर्षी जायचंच आहे तर अशा प्रकारे हा समारंभ संपन्न झालाय आणि समाप्त झाल्यावर तुम्ही जायचं लोकांनी विशेष तेव्हा केलं